नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. ऐसा दुःखाचा प्रवास. लहानपणी कोणाचेही आईबाप मरू नयेत. मायेचा किनारा लाभला नाही तर अशी मुले रानोमाळ होऊन जातात. त्यांची कोवळी काळीज फाटून जातात. जमेल तोवर फाटल्या काळजांनीच ते आयुष्याच्या वाटात चालत असतात. रमा नावाच्या एका मुलीचे आई बाप लहानपणीच मरून जातात. आधी आई जाते, पाठोपाठ वडीलही जातात. एक घाव बुजत नाही, तोच दुसरा घाव होतो. एका ओल्या दुःखावर दुसरं दुःख येऊन कोसळतं. या मरणांच्या आघातांनी एका कोवळ्या मुलीचा चेंदामेंदा होतो. ती भांबावून जाते. तिचं अजाण मन थिजून जातं. तिच्या पुढे प्रश्नांचं काहूर माजतं. हे प्रश्न तिला हवालदिल करणारे असतात. काय करू, कसं करू, काय होईल, कसं होईल. ही लहानगी मुलगी प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडलेली असते. वावटळीतल्या पतंगासारखी तिची अवस्था होते. तरी ती हिंमत हरत नाही. त्या प्रश्नांच्या निर्दय परीक्षेला ती बसते. अपार दुःख तिच्या वाट्याला येतात, पण प्रश्न मोडतात, ती मोडत नाही. दुःखे हरतात, ती हरत नाही. जीवनात काय घडेल याचा नेम नसतो. कल्पनाही करता येणार नाही अशा गोष्टी कधी कधी घडून जातात. सगळ्या आयुष्याचे ओघच बदलून जातात. रमा एका महासूर्याची सावली झाली. स्वतः जळत जळत या सावलीने त्या सूर्यावर मायेची सावली धरली. कोट्यवधी लोकांची ती सांस्कृतिक आई झाली. रमाई झाली. रमाईचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. दाभोळजवळ एक छोटंसं गाव आहे, वणंदगाव हे या गावाचं नाव. नदीकडल्या अंगानं, पण गावाला लागून महारपुरा होता. या मोहल्ल्यात अस्पृश्यांची 5-50 घरं होती. कोणी कांबळे होते, 1-2 घरं जाधवांची होती. काही वानखड्यांची तर काही सोनुल्यांची. काही घरे ढाल्यांची होती, काही घरे कदमांची होती, तर काही घरं गवळींची होती. काही मंडळी ओव्हाळ होती, तर काही घरं निकम वगैरेंचीही होती. इथे एक घर धुत्रे नावाच्या माणसाचंही होतं. माणसं कष्ट करीत, पोट भरीत, मिळेल ती मजुरी करीत प्रपंच चालवीत. कोणी वावरा शेतात काम करीत, कोणी माती गोट्याचं काम करीत. या अस्पृश्य मोहल्ल्यात एक जरा टापटिपीचं घर होतं. या घराच्या अंगणात घरात हिरव्या काळ्या रंगाचं कडुनिंबाचं झाड होतं. दुसऱ्या बाजूला गुलमोहर होता. या घराचा मालक होता भिकू धुत्रे. भिकू धुत्रे होता गरीबच, पण इतर गरिबांच्या तुलनेत हा गरीब जरा व्यवस्थित होता इतकंच. भिकूचा भाऊ आणि मेहुणा मुंबईस राहत होते, त्यामुळे त्याने मुंबईसुद्धा बघितली होती. तेव्हा तो काही एकदमच खेडवळ नव्हता. त्यामुळेच हळूहळू धुत्रे हे आडनाव त्याने सोडलं आणि वलंकर हे नाव घेतलं. भिकूची बायको रुक्मिणी घरची सर्व कामं करी. गोवऱ्या वेचून आणणं, स्वयंपाकासाठी इंधन आणणं, शेण आणणं, शेणाच्या गोवऱ्या थापणं आणि मोलमजुरीची इतरही छोटी मोठी कामं करणं अशी रुक्मिणीची कामं होती. भिकू मात्र दाभोळ बंदरात कामाला जात असे. समुद्रापासून बाजारापर्यंत माशांनी भरलेल्या टोपल्या नेण्याचं काम तो करीत असे. असे छातीफोड काम करून भिकू आपला प्रपंच चालवत असे. भिकू रुक्मिणीला 4 मुले झाली. त्यात 3 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. सर्वात मोठी मुलगी दापोलीला दिली होती. तिचं नीट चाललं होतं. भिकू रुक्मिणीच्या डोक्यावरून एक ओझं उतरलं होतं. आता उरली होती 3 मुलं. रमा मोठी होती, गौरी तिच्याहून लहान आणि सर्वात लहान होता शंकर. रुक्मिणीचा रमावर फार जीव होता. सारखी ती रामी रामी अशीच करीत राही. घरात रमाची तिला फार मदत होई. झाडझुडीपासून पाणी भरण्यापासून तो अंगण सारवण्यापर्यंत तिला रमाची मदत मिळे.
रामी खूप कष्टाळू होती. सारं घर ती आवरत असे. शिवाय शेण आणणं, त्यांच्या गोवऱ्या थापणं आणि त्या विकणं या सर्व कामातही रामी तिला मदत करी. मुलं झोपली की भिकू आणि रुक्मिणी आपल्या संसारासंबंधी, आपल्या मुलासंबंधी बोलत. झोपलेल्या रामीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून रुक्मिणी म्हणे, थकून भाकून झोपली माझी रामी. दिवसभर कामच करत असते, विसावा म्हणून नाहीच. आणि तिच्या तोंडावरून रुक्मिणीचा मायेचा हात फिरे. गळा गदगदून येई तिचा. भिकू म्हणे, तिला एवढी कामं नको करू देऊ. ती ऐकेल तेव्हा ना. पोरगी बघ कशी वाळून गेली. नको म्हटलं की जीव दुखतो तिचा. रुक्मिणी आणि भिकू यांच्यामध्ये खूप वेळेपर्यंत असं बोलणं सुरू राही. दोघंही भरलेल्या डोळ्यांनी रामीकडे पाहत. रुक्मिणीचा मायेनं पिकलेला हात रमाच्या तोंडावरून फिरत राही. रुक्मिणी ही अत्यंत समजूतदार होती. तीही कष्टात जन्माला आली होती. दारिद्र्यासोबत वाढली होती. अब्रूनं राहावं, आईबापाच्या नावाला बट्टा लागू नये, कष्ट करावेत, मन लावून नवऱ्याचा संसार करावा, स्वच्छ राहावं, स्वच्छ मनानं जगावं, पोराबाळांनाही हेच इज्जत अब्रूचं वळण लावावं, कोणाच्या अध्यात्मध्यात पडू नये अशा संस्कारात ती वाढली होती. ती नेकीनं जगली होती, रुबाबानं वागली होती. तेच वळण रामीला आणि गौरीला लागावं यासाठी ती धडपडत होती. गौरा जरा लहान होती. रामीला थोडं बहुत कळत असे. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे मुलींची लग्न 7व्या-8व्या वर्षी होत असत. आणखी 1-2 वर्षानंतर रामीचं लग्न करावं लागणार होतं. 1-2 वर्षांनी रामीला सासरी जावं लागणार होतं. सासरची माणसं कशी असतील, नवरा कसा मिळेल, रुक्मिणी रामीला खूप काही सांगत राही. कामधामं आटोपली की दुपारच्या वेळी मायलेकी बसत. गौरा आणि शंकर आजूबाजूला खेळत, कधी अंगणात हुंदडत असत. रुक्मिणी रामीला खूप काही सांगत असे. ती म्हणे, रामी बेटा, तू आता मोठी होत आहेस. तू तुझ्या वयाच्या मानानं खूपच समजूतदार आहेस. बेटा, कष्टाशिवाय मनुष्य मरतो, कष्टानं नाही मरत. आयुष्यात कोणाचं उणं चिंतू नकोस, कोणाचं वाईट चिंतू नकोस. रामी, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये. आपलं काम नेटानं करत राहावं. चांगल्या गोष्टीला दुनिया चांगलं म्हणत नाही, पण तेवढ्यामुळं वाईट गोष्टी करून मान मिळवणं चांगलं कधीच नाही. दुनियेत गुणांची कदर होते, पण जरा उशिरा. रामी, आपण स्वच्छ असावं. एक ना एक दिवस आपली कदर होतेच. वाईट बोलणाऱ्यांच्या माना लाजेनं एक ना एक दिवस खाली जातातच. अनिमिष नेत्रांनी रामी आईकडे पाहत राही. तिचं बोलणं ऐकत राही. तिला आईचं बोलणं पटत असे. काही बोलणं तर तिच्या लक्षातही येत नसे, पण आई एवढ्या कळकळीनं सांगत आहे ते निश्चितच आपल्या हिताचं आहे हे रामीच्या चटकन लक्षात येई. पोरीबाळीला परक्या घरी नांदायला जावं लागतं. तिकडच्या माणसांना आपलंसं करावं लागतं. तुझ्या वाट्यावर काय लिहिलं आहे ते कोणी सांगावं. चांगला नवरा मिळणं हा योग असतो, पण पदरी पडेल ते पवित्र मान. तू चांगल्या घरी पडशील याबद्दल मला खात्री आहे. दिसायला तू चांगली आहेस, त्याहून तुझी वृत्ती कष्टाळू आहे, सोशिक आहे. रामीची आई बोलत राही आणि रामी ऐकत राही. कधी तिच्या लक्षात आईचं बोलणं येत नसे. काही कळे त्यामुळे तिला गंमत वाटे. कधी उगीचच गुदगुल्या होत. जीव हरखून जाई. त्याची मुरड्या पोरीला आईची कळकळ कळे, पण त्या बोलण्याचा सगळाच अर्थ तिच्या लक्षात येत नसे. पण लग्नाच्या गोष्टी निघाल्यात किती लाजे. रमाचं बालपण असं सुखात चाललं होतं. कष्ट होते, गरिबीही होतीच, तरी भिकू वलंकराच्या घरी या गरिबीतही सुखे फुलत होती. नवरा बायको आणि त्यांची 3 मुलं असा तो आटोपशीर संसार होता. मुलं चांगली होती, आज्ञेत होती, घरात कुरकुर नव्हती. भिकूलाही कोणतं व्यसन नव्हतं, त्यामुळे छान चाललं होतं. घरातील सर्वांचाच एकमेकांवर लोभ होता. पती पत्नी एकमेकांच्या सुखासाठी झटत होते. छान चाललं होतं. पण एक अशुभ दिवस उगवला. वलंकरांचं घर धडकून गेलं. रखमाने खूप कष्ट उपसले, जीवाची पर्वा केली नाही, देहाची पर्वा केली नाही. रखमा त्यामुळे खंगत चालली होती.
शिवाय नवऱ्याची चिंता. भिकूची प्रकृती तशी चांगली राहत नसे. दाभोळ बंदरात भिकू कष्टाचं काम करीत असे. माशांच्या टोपल्या वाहून वाहून त्याला छातीचं दुखणं जडलं होतं. एके दिवशी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. भिकू आपल्या आजाराबद्दल रुक्मिणीला सांगत नसे. दुखणं अंगावरच काढत असे. त्यामुळे नवऱ्याची चिंता तिला खूप वाटे. या चिंतेनंही ती आतून पोखरली गेली होती. एखादी वेल करपावी तशी रुक्मिणी करपून जायला लागली. तिने जणू हाय खाल्ली होती. तिने अंथरूण धरलं. रुक्मिणी आजारी असल्याची वार्ता मोहल्ल्यात पसरली. बाया बापड्या आल्या, चौकशी करू लागल्या. रुक्मिणी, तू उगाचच जीवाला लावून घेते आहेस, मैनाबाई म्हणाले. एवढी हिमतीची बाई तू, अशी कशी आजारी पडलीस? शेजारच्या विठाबाई म्हणाल्या. खावं प्यावं, औषध पाणी करावं. खरं सांगू रुक्मिणी, तुला काहीही झालं नाही. तू फुकटचा घोर जीवाला लावून घेतलास. यशोदाबाईने धीर दिला. असं दररोज कोणी ना कोणी येत. रुक्मिणीशी बोलत, तिला धीर देत. तिला औषध पाणी सुरूच होतं. या गावठी औषध पाण्यानं काही तिला आराम मिळेना. मुंबईच्या तिच्या भावाला निरोप गेला. तोही लगोलग आला. रुक्मिणीचा आजार बळावतच गेला. ती वाळून कोळ झाली होती. शेवटी एके दिवशी रुक्मिणीनं घरची सर्व मंडळी हजर असतानाच शेवटचा श्वास घेतला. भिकूचं अर्ध अंगच या घटनेने लुळं पडलं. संसाराचा अर्धा गाडा रुक्मिणी ओढत होती. भिकूवर पहाड कोसळलं. रुक्मिणीचा भाऊ गोविंदपूरकरही थाय मोकलून रडला. रुक्मिणीनं पोरांची काळजी घे म्हणून त्याच्यावर शिणभार टाकला होता. गौरा, शंकर आणि रमा ही मुलं आई विना पोरकी झाली होती. आजूबाजूचे नातेवाईक जमले. सगळे हळहळले. शेजारी पाजारी आले. सर्वांनी डोळ्याला पदर लावले. आईच्या मृत्यूचे गौराला आणि शंकरला काही विशेष वाटावं असं त्यांचं वयही नव्हतं. पण रमाला या दुःखाचा अर्थ कळत होता. आईची उणीव आता तिला जास्तच जाणवणार होती. कारण तिलाच ती भरून काढायची होती. रमाला आता आपल्या बापाची आई व्हायचं होतं. आपल्या 2 लहान भावंडांचीही आई व्हायचं होतं. सगळा भार आता रमावर पडणार होता. रमा आई आई करीत होती, रडत होती. पण रमाने स्वतःची आसवं पुसली. तिला पोरकं करणाऱ्या या मरणाचा परिचय करून घेऊन रमा पुढची वाट चालू लागली. रमानं भिकूला हिंमत दिली. पण भिकू आतूनच खचला होता. त्याला छातीचा आजार होता. तो आजार त्याच्या अंगात चांगलाच मुरत चालला होता. आता बायकोच्या मृत्यूनं तो आतून फाटून गेला. त्याच्यावर कोसळलेलं दुःख तो आपल्या दुबळ्या हृदयानं पेलूच शकला नाही. त्याचं आयुष्य खरं तर निमित्तालाच टेकलं होतं. भिकूनही खाटलं धरलं. त्याच्या पायातलं बळच गेलं होतं. बायकोच्या मृत्यूनंतर खिळी नसलेल्या चाकासारखी त्याची गत झाली होती. एक दिवस त्याची प्रकृती हाताबाहेर गेली. छातीत कळा येऊ लागला. त्याने मुलांना जवळ बोलावलं. रामी मोठी होती. तिला येऊ घातलेल्या प्रसंगाची चाहूल लागली होती. त्या प्रसंगाचा अर्थही तिला कळत होता. आईच्या मृत्यूने तिच्या काळजाचा एक लचकाच तोडला होता. आता दुसरा लचका तोडायला बापाचा मृत्यू पुढं येऊन उभा राहिला होता. छातीत येणाऱ्या कळांना चुकवून भिकू बोलत होता. रामीला शेवटचं काही सांगू पाहत होता. वाचा अडखळत होती. श्वासांचा तोल जात होता. भिकू रामीला सांगू पाहत होता. रामी बेटा, तुझ्या आईनं आम्हाला तुझ्यावर सोपवलं होतं. आता या 2 लहान जीवांना मी तुझ्यावर सोपवून जातो. या पिल्लांना अजून पंखही फुटले नाहीत. त्यांना सांभाळ. त्यांना आईबाप आठवू देऊ नकोस रामी. कालवर तू त्यांची आई होतीस. आता तूच त्यांचा बापही व्हायचं रमा.
तुझ्या या लहान लहान पंखांवर मी या 2 अजाण आयुष्यांची ओझी ठेवून जात आहे. वाईट वाटतं रामी, पण इलाज नाही. सांभाळ रामी बेटा, सांभाळ. भिकून पोरीचे हात हाती घेतले होते. गौरा आणि शंकर व्याकुळ होऊन हंबरडा फोडीत होते. भिकून आपल्या त्या कच्च्यांकडे पाहिलं आणि डोळे मिटले. यावेळी रामीला रडू आलंच नाही. सगळे हळहळत होते, सगळे रडत होते. रामीचं रडणं मात्र हरपलं होतं. तिच्या डोळ्यांना आसवाचे झरे लागत नव्हते. तिच्या कंठात शब्द जन्मत नव्हता. रामी सुन्न झाली होती. 2 मरणांनी तिच्या खेळण्याच्या वयात तिला पोरकं केलं. या मरणांनी तिला अंतर्मुख केलं. रामी आता प्रौढच झाली. तितक्या लहान वयात प्रौढ झाली. आई बापा विना पोरकी रामू एवढंच म्हणाली. लहानपणी कोणाचेही आई बाबा मरू नयेत. आणि तिनं आपलं तोंड आपल्या 2 हातांच्या तळव्यांनी झाकून घेतलं. रामाच्या स्वभावात पोरपण तसं नव्हतंच, पण असलंच कुठं चोरून तर तेही निघून गेलं. ती शांत होतीच, आता ती अधिकच शांत झाली. ती संयमी होतीच, आता ती अधिकच संयमी झाली. चांचल्याची उरली सुरली प्रभाही तिच्या मनातून लोप पावली. आई वडिलांच्या मृत्यूंनी तिचं जगणं मारून टाकलं होतं. तिला नवजीवन दिलं, नवी समज दिली. आणि अल्पवयातच ती प्रौढ झाली, गंभीर झाली. आई वडिलांना अंतरलेली मुलं अधिकच जबाबदार होतात असं म्हटलं जातं. ते म्हणणं खरं असेल किंवा नसेलही, पण रामी जबाबदार झाली होती. एक अधिकच गहिरा समजूतदारपणा तिच्या मनात उगवला होता. तिच्या वृत्तीतला खळखळाट लोपला होता. आई वडिलांच्या मृत्यूनं जणू तिचं बालपणच झडपून गेलं होतं. रमा ही बालपण हरवलेली मुलगी आहे. एकदम